नमस्कार, मी ऋषिकेश नारखेडे आणि आज माझा इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसचा 19वा दिवस. मी आज शुल्ड या शब्दाबद्दल बोलणार आहे. एखाद्याने एखादी क्रिया, कृती, कार्य करावे किंवा कर्तव्य म्हणून करायला पाहिजे अशा आशयाच्या रचनेसाठी शुल्डचा वापर करतात. आपण आपल्या वडिलांचा व शिक्षकांचा आदर केला पाहिजे. वी शुल्ड रिस्पेक्ट our parents and teachers. We should respect our parents and teachers. श्रीमंतांनी गरिबाला मदत करायला पाहिजे. The rich should help the poor. The rich should help the poor. सचिनने अंतिम सामन्यात खेळायला पाहिजे. सचिन should play in the final match. सचिन should play in the final match. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. Student should study regularly. Student should study regularly. तू सकाळी लवकर उठायला पाहिजे. You should wake up early in the morning. You should wake up early in the morning. तू विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. You should take part in the various competition. You should take part in the various competitions. तू नम्रपणे बोलायला शिकायला पाहिजे. You should learn to speak politely. You should learn to speak politely. आपण ताजे अन्न खायला पाहिजे. यू शुड ईट फ्रेश फूड. यू शुड ईट फ्रेश फूड. तू त्याला माफ करायला पाहिजे. यू शुड फॉरगिव्ह हिम. यू शुड फॉरगिव्ह हिम. थँक्यू.